पुढे पाहूयात सह्याद्री अतिथीगृहात राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी ती पार पडते। दुपारी 4 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती पार पडेल। देवेंद्र फडणवीस या बैठकीला नसतील, कारण आता देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। तिथून ते नवी दिल्लीला देखील जाऊ शकतात, त्यामुळे ते नसणार आहेत। मात्र गिरीश महाजन आणि भाजपचे शिवसेनेचे प्रमुख मंत्री यामध्ये सहभागी होणार आहेत। पक्ष नेतृत्वासोबत चर्चा केल्यानंतरच फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार आहेत, पुन्हा कार्यक्षम त्या ठिकाणी काम करायला सुरुवात करतील। तर अजित पवार या बैठकीत सहभागी होणार का याबद्दल अद्याप स्पष्टता नाही। बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत बागात त्या क्षणाला आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काल नवी दिल्लीतल्या बैठकीला अजित पवार गेले नाही, पण आज मात्र त्यांच्या आमदारांबरोबर एका हॉटेलमध्ये त्यांची चर्चा होणार आहे आणि आता ही बैठक, या बैठकीला तरी अजितदादा येणार आहेत का? विशाल, अजितदादा या बैठकीला येणार आहेत की नाही याबद्दल खऱ्या अर्थानं कोणतीही स्पष्टता अद्यापपर्यंत नाही। पण जी मंथन बैठक आता देवगिरीवर सुरू आहे, या बैठकीमध्ये कॅबिनेटमध्ये सहभागी व्हायचं की नाही हा यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो। पण जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे प्रमुख मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन यासह शिवसेनेचे प्रमुख मंत्री या बैठकीत नक्की सहभागी होणार आहे। जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार 2 महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा होणार आहे। एक म्हणजे की अधिवेशनाची तारीख जी पुढे ढकलणं, कारण पदवीधर सुद्धा निवडणुका आहेत, त्यानंतरच अधिवेशन घ्यावं अशा प्रकारचं एकंदरीत संकेत आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे। आणि दुसरं की शेती परिस्थिती, पाणी पुरवठा, कारण उद्या आचारसंहिता ही पूर्णपणे उठते आहे, हा त्यातला भाग आहे। त्यामुळे शेती राज्यातील धरणांमध्ये असलेला पाणीसाठा, आणखीन शेतीसाठी, आणखीन पिण्याच्यासाठी ज्या पाण्याचा पुरवठा करायचा आहे त्याचा नियोजनाचा जो अहवाल प्राप्त झालाय त्यावर सुद्धा या बैठकीत चर्चा होणार आहे। अजित पवार या बैठकीत सहभागी होतात का, राष्ट्रवादीचे काही मंत्री सहभागी होतात का, या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित असलं तरी छगन भुजबळ या बैठकीत सहभागी होऊ शकता असे संकेत आपल्याला मिळत आहे। एकंदरीत बघूया काय होत आहे। आजची कॅबिनेटची बैठक सह्याद्रीवर होणारी ही नक्कीच महत्वाची मानली आहे, कारण देवगिरीवर सुरू असलेली आजची मंथन बैठक आणि त्यानंतर ट्रायडंट हॉटेलमध्ये राष्ट्रवादी सगळ्या पदाधिकारी, प्रमुख नेते यासोबत होणारी बैठक ही सगळ्यात महत्वाची मानली जाते। पण देवेंद्र फडणवीस मात्र या बैठकीत निश्चित नाहीये, अर्थात त्यांच्या सहमतीनंच या कॅबिनेटची वेळ निश्चित केली घेण्यात आलेली आहे आणि ते नागपूरला रवाना झालेत, त्यानंतर ते नवी दिल्लीला जाऊ शकतात असं आपल्याला कळतंय। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे अजित पवार या बैठकीत सहभागी होत आहेत का हे बघावं लागेल। कॅबिनेटची महत्त्वाची बैठक जी ती पार पडते आज, राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक जी ती पार पडते। या बैठकीमध्ये आज देवेंद्र फडणवीस नसणार आहेत, अजित पवार देखील त्या बैठकीला येत आहेत की हे बघावं लागेल। पण येणाऱ्या कालावधीतील पार पडणारं पावसाळी अधिवेशन हे पुढे ढकलायचं, नेमकं काय करायचं? मग जर ते पुढे ढकलायचं असेल तर त्याची तारीख काय असेल, त्याचा कालावधी काय असू शकतो, आणि शिवाय राज्यात पार पडणाऱ्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका या विषयाला घेऊन देखील चर्चा जी ती केली जाईल। पुढे